नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2024 IIT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 47 पाहणार आहोत। सेशन नंबर 47 ला क्लिक करा। 47 मध्ये लॅब आवर सोडून घ्या आणि थिअरी आवर सोडून घ्या आणि लॅब आवर मध्ये या टायपिंग प्रॅक्टिसेसचे सोडून घ्या। आपण सेल्फ पाथ लर्निंग चालू करूयात। प्रोसीड करा, स्टार्ट करा। तुम्हाला तुमच्या रिझ्यूममध्ये टेक्स्ट बॉक्स ॲड करायचा आहे। रिझ्यूममध्ये टेक्स्ट बॉक्स ॲड करण्यासाठी आपण डी वापरतो, टेक्स्ट बॉक्स। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। नेक्स्ट, पुढचा प्रश्न, तुमच्या रिझ्यूममध्ये आयकॉन्स ॲड करण्याकरता योग्य तो ग्रुप निवडा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इन्सर्ट इलस्ट्रेशन। तिसरा प्रश्न, आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये शेप इन्सर्ट करू शकत नाही, चूक। चौथा प्रश्न, इन्सर्ट टॅबच्या खालील डॅश डॅश रिबनमधून तुम्ही शेप्स इन्सर्ट करू शकता। चौथा प्रश्न, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इलिस्ट्रेशन ग्रुप। पाचवा प्रश्न, प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा। याचं उत्तर आहे इन्सर्ट टॅब, पिक्चर, सिलेक्ट इमेज, इन्सर्ट, पर्याय क्रमांक 2, सबमिट। गो टू होम। पुढे आहेत नॉलेज चेक। नॉलेज चेकला क्लिक करा। पहिला प्रश्न, तुम्हाला एका अनोळखी ईमेल आयडी वरून संकलित झिप फोल्डर्स ईमेल प्राप्त झाला आहे। तुमची पुढील कृती काय असेल? याचं उत्तर आहे तुम्हाला खात्री नसल्यास ईमेल डिलीट करायचे, पर्याय क्रमांक 3। तुम्ही तुमच्या लॅपटॉपची चोरी कशी रोखू शकता? याचं उत्तर आहे वरील सर्व, पर्याय क्रमांक 4। तुम्ही सदस्य असलेल्या एका व्हॉट्सअप ग्रुपमधून तुमच्या एका सहकार्याला एक वरिष्ठ सहकारी मानसिक त्रास देत असल्यास तुम्ही काय कराल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्यवस्थापनाला माहिती द्या। चौथा प्रश्न आहे, पॉवर पॉईंट स्लाइडवरची इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल? याचं उत्तर आहे पिक्चर राईट क्लिक, पिक्चर बदलणे, पर्याय क्रमांक 1। पाचवा प्रश्न आहे, तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधून थीम सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय कराल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डिझाईन टॅब। सबमिट करा, करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म, ओके करा। पुढे आहे डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमधून झूम इन याचा साईज 66 सेट करण्यासाठी व्ह्यू टॅब झूम ग्रुपचा वापर करा। व्ह्यू मध्ये जायचंय, झूम वरती जायचं, इथे 66 आहे तिथे क्लिक करा आणि ओके ला क्लिक करा। बघा व्ह्यू झूम, सबमिट करा। रिट्रायला पडलाय हा प्रश्न। व्ह्यू झूम, इथे 66 टाका किंवा इथे 66 ला क्लिक करून ओके करा। व्ह्यू झूम, इथे 66 टाईप करा किंवा इथे 66 दोन्हीपैकी एक क्लिक करा आणि ओके करा। प्रश्न सबमिट करा। ओव्हल शेप इन्सर्ट करायला सांगितलंय। पॉवर पॉईंट ओपन होईपर्यंत वाट पहा। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील। इन्सर्ट टॅब, शेप्स ग्रुप, शेप्समध्ये ओव्हल शेप कुठे पहा, आहे ओव्हल शेप, ड्रॅग करा। बघा इन्सर्ट शेप्स ओव्हल आणि इथे ड्रॅग, सबमिट करा, ओके। टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायला सांगितलेलं आहे शेप्स मधून। इन्सर्ट शेप्स, हा टेक्स्ट बॉक्स याला ड्रॉ करा। बघा इन्सर्ट शेप्स, टेक्स्ट बॉक्स आणि ड्रॉ, सबमिट करा।
पिक्चर इन्सर्ट करायला सांगितलेलं आहे. स्क्रीन मोठी करा. इन्सर्ट पिक्चर. कोणत्याही इमेजवरती क्लिक करा. इन्सर्ट आणि प्रश्न सबमिट करा. इराने आन्सर स्टेप रेकॉर्ड केले नाहीत. पुन्हा स्टार्ट करा. इन्सर्ट पिक्चर. पिक्चरला क्लिक आणि इन्सर्ट सबमिट. कॅन्सल करून सोडू आपण. मार्क जाईल याचं. पुन्हा स्टार्ट करा. इन्सर्ट पिक्चर. कोणत्याही एका पिक्चरला क्लिक आणि इन्सर्ट. इन्सर्ट पिक्चर सबमिट. ओके. दिलेल्या प्रेझेंटेशन स्लाइड नंबर 1 मधील प्रेझेंटिंग यू फॉर यू टेस्ट सिलेक्ट करा. स्पेलिंग मिस्टेक चेक करण्यासाठी रिव्ह्यू टॅब, प्रूफिंग ग्रुप, स्पेलिंग याचा वापर करा. शब्द सिलेक्ट करा. रिव्ह्यू टॅबमध्ये या. स्पेलिंग अँड ग्रामर. ओके. रिव्ह्यू टॅब, स्पेलिंग अँड ग्रामर. ओके. सबमिट. ओके. एस करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. प्रोसेस फोलिओ सोडून घ्या. पुढे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. तुम्हाला इमेजला विविध इफेक्ट अप्लाय करून ती सुधारणा करू शकता. म्हणून लॅपटॉपवर काम करणाऱ्या महिलेला निवडलेल्या इमेजला सिंपल फ्रेम अप्लाय करा. इथं जायचे फॉर्मॅटमध्ये आणि ही आहे सिंपल फ्रेम 1 नंबरची. चित्र स्वरूपात माहिती सांगण्यासाठी आयकॉन अतिशय उपयुक्त असतात. त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरसाठी मोबाईलचा आयकॉन इन्सर्ट करा. तसेच ग्राफिक फील व्हाईट बॅकग्राऊंड 1 असा बदला. इन्सर्टमध्ये या. आयकॉन सर्च करण्यासाठी क्लिक. मोबाईलच्या चित्रावरती क्लिक. इन्सर्ट. पुन्हा फॉर्मॅटमध्ये इथं शेप ग्राफिक फील आणि इथं व्हाईट 1 नंबरचा व्हाईट घ्यायचा आहे. SIM. एंड एक्झाम. कन्फर्म. ओके. पुढे ही सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. सर्वात जास्त वापरले जाणारे हँडहेल्ड संगणक म्हणजे स्मार्टफोन. पर्याय क्रमांक 2. डिस्क क्लीनअप, फाईल कम्प्रेशन, डिस्क डिफ्रॅगमेंटर ही डॅश डॅशची उदाहरणे आहेत. युटिलिटी. पर्याय क्रमांक 2. मास स्टोरेज डिव्हाइस ही विशिष्ट उच्च क्षमतेची दुय्यम स्टोरेज डिव्हाइस आहेत जी एखाद्या संस्थेसाठी मोठ्या प्रमाणात डेटा संग्रहित करण्यासाठी डिझाईन केली गेली आहेत. बरोबर. डॅश डॅश उपकरणे GPS उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून उपकरणे भौगोलिक स्थान निश्चित करतात. पर्याय क्रमांक 4 GPS. एस करा. एंड एक्झाम. कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 47 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये सेशन नंबर 48 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.